आरोग्यमंत्री यांच्या आवाहनानंतर संपूर्ण देशात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। याच आधारे खामगावमध्येही रक्तदान शिबिर घेण्यात आलं, ज्यात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। स्वर्गीय भैयाभाऊ पाटील विद्यालयामध्ये 2 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये गावातील 40 महिला व पुरुषांनी सहभाग घेतला। जगभरामध्ये कोरोना विषाणूने कहर केला असून दिवसेंदिवस त्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे। महाराष्ट्रभर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बोरी अडगाव येथे शिवाजी पाटील व ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। राज्याचे आरोग्य मंत्री माननीय श्री राजेशजी टोपे साहेब, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी रक्तदानासाठी आवाहन केलेलं आहे। आज संपूर्ण देश, संपूर्ण जग कोरोना या रोगामुळे खूप त्रस्त झालेला आहे। खूप लोक आज बळी जात आहे। देशात मोठमोठे देशधडीला लागत आहेत। त्यामुळे त्यांच्या आव्हानाला आम्ही गावकऱ्यांनी स्वर्गीय भैयाभाऊ पाटील या संस्थे माध्यमिक शाळेच्या माध्यमातून आम्ही एक रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। खामगाव, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे आज चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिर सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 55 लोकांनी रक्तदान दिलेलं आहे। त्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आज आपल्या देशात रक्ताचा बराचसा तुटवडा सुरू आहे। त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की रक्तदान शिबिर घेऊन शासकीय दवाखान्यात जाऊन रक्तदान करावे, असे मी त्यांना सर्वांना आवाहन करतो। ज्यामध्ये 55 जणांनी रक्तदान केले। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून फारुख सर यांचा हा वृत्तांत।